नमस्कार मंडळी, ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना विवस्वत सप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या भागात आपण विवस्वत सप्तमी या दुर्मिळ चर्चित हिंदू सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय संस्कृती ही सणांची, परंपरांची आणि भक्तिभावाची खाणी आहे. या संस्कृतीतील प्रत्येक सणाचा उगम काही ना काही आख्यायिकांशी निगडीत असून त्यामागे गूढ अर्थ आणि सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक अधिष्ठान असते. अशाच सणांपैकी एक महत्वाचा पण तुलनेने अपरिचित सण म्हणजे विवस्वत सप्तमी. विवस्वत सप्तमी म्हणजे रथसप्तमी. हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा आणि पवित्र सण आहे. माघ शुद्ध सप्तमीला येणारा हा दिवस भगवान सूर्याला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेव आपल्या सप्त अश्वी रथावर आरूढ होऊन ब्रह्मांडात संचार करण्यास प्रारंभ करतात, अशी श्रद्धा आहे. हा केवळ एक धार्मिक विधी नसून सूर्यदेवाच्या असीम ऊर्जेची आणि जीवसृष्टीतील त्यांच्या अविभाज्य भूमिकेची कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अद्वितीय सोहळा आहे. इतर सणांप्रमाणे विवस्वत सप्तमी या सणामागेही दोन अत्यंत विलक्षण आख्यायिका प्रचलित आहे. त्यापैकी एक प्रमुख आख्यायिका अशी आहे की या दिवशी भगवान सूर्याचा जन्म कश्यप ऋषी आणि अदिती यांच्या पोटी झाला. त्यामुळे हा दिवस सूर्यदेवाची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. दुसरी कथा अशी सांगते की भगवान श्रीकृष्ण यांचा पुत्र सांब याला कुष्ठरोग झाला होता. नारद मुनींच्या सल्ल्यानुसार सांबाने चंद्रभागा नदीच्या काठी सूर्यदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि याच विवस्वत सप्तमीच्या दिवशी त्याला रोगातून मुक्ती मिळाली. या आख्यायिकेमुळे या दिवशी सूर्योपासना केल्याने आरोग्य लाभतो अशी दृढ श्रद्धा आहे. विवस्वत सप्तमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून पवित्र स्नान करण्याची परंपरा आहे. अनेक भक्त नद्यांमध्ये किंवा पवित्र जलाशयांमध्ये स्नान करतात. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते, म्हणजेच जल अर्पण केले जाते. तांब्याच्या कलशात पाणी, लाल फुले, अक्षता, चंदन आणि कुंकू घालून सूर्यदेवाकडे पाहून ओम सूर्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय नमः या मंत्रांचा जप करत अर्घ्य दिले जाते. काही ठिकाणी सूर्य नमस्काराचे आयोजन केले जाते. या दिवशी घरासमोर किंवा अंगणात रथाची रांगोळी काढून त्यावर सूर्यदेवाची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवून पूजा केली जाते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक घरांमध्ये या दिवशी उपवास केला जातो आणि केवळ एकदाच मीठविरहित भोजन केले जाते. हा सण सूर्यदेवाला समर्पित असल्याने त्यांची उपासना करण्याचे विशेष महत्व आहे. सूर्यदेव हे नवग्रहांपैकी प्रमुख ग्रह मानले जातात आणि त्यांच्या कृपेने आरोग्य, धन आणि समृद्धी प्राप्त होते, अशी धार्मिक धारणा आहे. भारतीय संस्कृतीत सूर्यदेवाला आदिशक्तीचे स्वरूप मानले जाते. रथसप्तमी हा सण सूर्यदेवाच्या गतिशीलतेचे आणि जीवनातील प्रकाशाचे प्रतीक आहे. हा सण भारतीय संस्कृतीतील निसर्ग पूजनीय परंपरा दर्शवतो. वैज्ञानिक दृष्ट्या पाहिल्यास सूर्य हा आपल्या सौरमालेचा केंद्रबिंदू आहे आणि पृथ्वीवरील जीवनाचे आधारभूत स्रोत आहे. रथसप्तमी हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि दिवसांची लांबी वाढवू लागण्याचे संकेत देतो, जे जीवसृष्टीसाठी महत्वाचे आहे. सूर्यप्रकाशामुळे मिळणारे ड जीवनसत्व आरोग्यासाठी महत्वाचे आहे. या सणाला अनेक पारंपरिक पद्धती आणि विधी जोडलेले आहेत, जे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत. रथसप्तमी ही एक अशी परंपरा आहे जी आपल्या पूर्वजांनी निसर्गाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि आदराचे प्रतीक आहे. थोडक्यात विवस्वत सप्तमी हा केवळ एक सण नसून तो सूर्यदेवाला म्हणजेच ऊर्जा आणि जीवनाच्या स्रोताला वंदन करण्याचा एक महान सोहळा आहे. हा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यास प्रवृत्त करतो आणि सामाजिक बांधिलकी मजबूत करतो. रथसप्तमी आपल्याला आठवण करून देते की जीवनात प्रकाश, ऊर्जा आणि सकारात्मकता किती महत्वाची आहे. या दिवशी केलेली सूर्योपासना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीसाठीही लाभदायक ठरते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. ओम सूर्याय नमः.